हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे वेदिका स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा पेपर इतिहास व राज्यशास्त्र. तर चला तुमचे आन्सर चेक करून घ्या. तर मित्रांनो, आज तारीख 15 मार्च 2025. आज तुमचा पेपर होता इतिहास व राज्यशास्त्र. लवकरात लवकर तुमचे आन्सर चेक करा आणि कमेंट करा तुमचा स्कोअर किती येतो आहे. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर मित्रांनो, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न होता, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले. तर मित्रांनो, याचं उत्तर होतं ऊर. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे होते. तर याचं उत्तर होतं मित्रांनो यशवंतराव चव्हाण. तुमचे आन्सर चेक करा आणि कमेंट करा तुमचा स्कोअर किती येतो आहे. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद यांनी केला. तर मित्रांनो, याचं उत्तर होतं फ्रेडरिक मॅक्सम्युलर. नंतर प्रश्न दुसरा होता, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. तर पहिल्याची चुकीची जोडी होती एकच प्याला, ही वाली. ही तुम्हाला जशी तशी लिहायची होती. एकच प्याला, अण्णासाहेब किर्लोस्कर. याच्यातलं दुसरं होतं, याच्यात पण चुकीची जोडी ओळखायची होती. तर याच्यात चुकीची जोडी होती रेने देकार्त रिझन इन हिस्ट्री. ही चुकीची जोडी होती, ही लिहायची होती. तिसरं ज्याने अटेम्प्ट केलं असेल तर याच्यात होतं प्रभाकर आचार्य के अत्रे. नंतर मित्रांनो, प्रश्न दुसरा होता, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही दोन कृती करायची होते याच्यात. तर इथं भारतातील ग्रंथालय शहरे आणि इथं ग्रंथालयाचे नाव लिहायचे होते. तर मित्रांनो, कोलकाताचं होतं नॅशनल लायब्ररी, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबादचं स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि मुंबई लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. ज्यांचे हे उत्तर असतील त्यांचे बरोबर आहेत मित्रांनो. आन्सर चेक करा आणि कमेंट करा तुमचा स्कोअर. नंतर दुसरी ॲक्टिव्हिटी होती, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारत एक खोज मालिकेतून मांडलेल्या घटना. तर होतं इथं अशोक आणि मौर्य साम्राज्य, विज्ञान कलांचा विकास, भक्ती आणि सुफी चळवळ आणि इकडे होतं 1857चे स्वातंत्र्य संग्राम. तिसरी ॲक्टिव्हिटी होती, याच्यात महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण लिहायचे होते. चिखलदरा, महाबळेश्वर व पंचगणी, माथेरान, लोणावळा व खंडाळा. मित्रांनो, पेपर नक्कीच चांगला गेला असेल. नंतर प्रश्न दुसऱ्याचं होतं, थोडक्यात टिपा लिहा. याचे आन्सर मी इथं लिहिले नाहीत कारण की ते थोडे मोठे पॉईंट्समध्ये होते. आन्सर शीट टाकेल मी टेलिग्राम चॅनलवर, तिथे चेक करा तुमचे आन्सर. प्रश्न तिसऱ्यामध्ये कोणतेही तुम्हाला 2 सॉल्व करायचे होते, 4 मार्क्ससाठी होते. मी जसं सांगितलं होतं प्रश्नपत्रिकात ते सॉल्व करून दिलेलं. तर किती 4 पॉईंट्स लिहायचे होते इथे तुम्हाला, तर चांगले मार्क्स मिळतील. नंतर प्रश्न चौथा, हा तुम्हाला एक पॅसेज दिलेला होता. या पॅसेजवरून तुम्हाला 3 प्रश्न सॉल्व करायचे होते. पहिले 2 प्रश्न 1-1 मार्क्ससाठी होते आणि नंतरचा 1 2 मार्क्ससाठी होता. तर मित्रांनो, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर होतं मेजर ध्यानचंद. काय दिलेलं होतं, 1936मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? तर कोण होते? मेजर ध्यानचंद होते. नंतर भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? 29 ऑगस्ट. आणि हा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन होता मित्रांनो. इथं 2 किंवा 3 पॉईंट तुम्ही चांगले मोठे लिहायचे होते. प्रश्न पाचवा होता, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. याच्यात तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे होते. किती? 6 मार्क्ससाठी होते मित्रांनो. तर इथं तुम्ही जर 6 म्हणजे 3 मार्क्ससाठी एक क्वेश्चन होता. तर तुम्ही जर 6 किंवा 7 पॉईंट्स बनवले असतील तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. नंतर प्रश्न 6वा हा जो होता तुमचा राज्यशास्त्रावर होता. इथून राज्यशास्त्र सुरू झालं. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तर तुम्हाला हे विधान पूर्ण लिहायचं होतं. तर याचा आन्सर होता 50%. याचं उत्तर होतं 50%. नंतर याच्यातला दुसरा होता, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिमटिम करण्यात आली. तर हे होतं हरित क्रांती.
इथं काय आन्सर होतं, हरित क्रांती. ओके, हे विधान पूर्ण लिहायचं होतं तुम्हाला परत. नंतर प्रश्न 7वा होता तुमचा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. मित्रांनो, तुम्हाला लिहायचं होतं बरोबर आहे की चूक आहे आणि त्यानंतर कारण पण लिहायचं होतं. 2 मार्क्ससाठी होतं, 2 कोणतेही लिहायचे होते तुम्हाला. तर पहिला जो होता, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर हे बरोबर होतं. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. चूक होतं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. चूक होतं हे पण. त्यानंतर प्रश्न 8वा होता, पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही एक. तर या दोघांपैकी तुम्हाला एक कोणती तरी संकल्पना स्पष्ट करायची होती 2 मार्क्ससाठी. इथे पण तुम्हाला 4 पॉईंट्स लिहायचे होते. मित्रांनो, पटापटा तुमचे आन्सर चेक करा आणि पटापटा कमेंट पण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे लगेच जॉग्राफीची पण अशीच आन्सरशीट मी तुम्हाला टाकून देईल. प्रश्न 8वा होता, त्याच्यातला ब कोणतीही एक करायचं होतं. किती? 2 मार्क्ससाठी होता. तर हा तक्ता पूर्ण केलेला आहे. तर इथं होतं निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग आणि इथं मतदार. तर पहिलं जे होतं, मतदारसंघ निर्माण करणे आणि मतदार याद्या तयार करणे हे काम असतं. नंतर आचारसंहितेचे पालन आणि इकडे मतदान करणे हे मतदारचं काम असतं. नंतर त्याच्यातली ही दुसरी ॲक्टिव्हिटी होती, भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने. तर इथे होता साक्षरतेचा अभाव, जातीयवाद व धर्मवाद, दुष्काळ आणि गरिबी, भ्रष्टाचार आणि अपारदर्शक प्रशासन. नंतर पुढचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 9. याच्यात कोणतंही एक करायचं होतं तुम्हाला 2 मार्क्ससाठी. तर मित्रांनो, याच्यात तुम्हाला 4 पॉईंट्स लिहायचे होते. तर असा हा तुमचा पेपर होता. इझी गेला असेल असं मला वाटतं. मित्रांनो, आन्सर चेक करा आणि तुमचे स्कोअर काय येतो आहे इतिहास व राज्यशास्त्र या पेपरमध्ये नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांनाही त्यांचा स्कोअर कळू द्या. आणि असेच व्हिडिओसाठी अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.